हा आम्ही विरोध आहे। अधर्म विरुद्ध धर्माची लढाई सुरू झाली आहे। हे लढाई अधर्म विरुद्ध धर्माची महाभारत जसा झालेला आहे तसाच महाभारत झालेला आहे। आता धर्मविरुद्ध नाही आहे, 100% विरोध आहे। कबूतरखाने असावेत पण ते मध्यभागी शहराच्या नसावेत, कुठेतरी गावाबाहेर किंवा जिथे रिकामी जागा असेल, लोकसंख्या कमी असेल तिकडे असावेत। कल से सुन रहा हूँ ये जाली जाली जाली, पहले प्रोडक्शन तो देखो। तुमचं म्हणणं आहे की पंख्यात अडकतात त्याच्यामुळे पंखे में आ जाए तो मर जाएगा कि नहीं, तो जीवन होगी कि नहीं, तो मैत्री भाव क्या हुआ। हम लोग यहाँ पे ये जो जाली लगाया है वो पंखे के नीचे आके मर नहीं जाए इसीलिए। कोर्टाचा निर्णय असेल तो सगळ्यांनाच मान्य करायला लागेल, कारण भारतामध्ये कोर्ट हे सर्वोच्च आहे। त्याचं फक्त आमचं एकच म्हणणं आहे की शहराच्या मध्यवर्ती भागात हे नसावं। माझा त्रास होतोय तो 100% होतो। आपण सध्या दादरच्या कबूतरखान्यावर आहोत आणि ज्या प्रकारे मुंबई उच्च न्यायालयानं आता पुढील सुनावणी बुधवारी ठेवली आहे, मात्र कबूतरखान्यावरची जी बंदी आहे ती कायम ठेवली आहे। इथेच आंदोलन झालं होतं, ह्या ताडपत्री काढण्यात आल्या आणि हा कबूतरखाना पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली। खरं तर इथे दोन गट आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की आरोग्याचा विचार करता हा कबूतरखाना बंद व्हावा, पण दुसरा असा गट आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आरोग्यावर कुठलाही दुष्परिणाम होत नाही आणि त्यामुळे आम्ही अनेक वर्षांपासून इथे राहतो, त्यामुळे कबूतरखाना सुरू ठेवण्यात यावा। आपल्यासोबत दादा आहेत, किती वर्षापासून राहता तुम्ही इथे? मी माझा जन्म इथे झालेला आहे। हे इथे पाटकर हॉस्पिटल होती इथे समोरच, तिथे जन्म झाला आहे आणि मी जेवपर्यंत मला ज्ञान मिळालं तिथपर्यंत मी कबूतरला चण टाकते, दाणा टाकते। दंड भरावा लागणार आहे? दंड मी भरला आहे, दंड भरलेला पण आहे, 500 रुपये मी दिलेले पण आहे। हा टाकणार दंड? हा नाही, परमिशन आता थोडा कायद्याच्या मी अनुकरण करणार आणि कायदा काय बोलते त्याच्या हिशोबाने मी चालणार। पण आता सांगितलं गेलंय की पुढचे आदेश येईपर्यंत बंद राहणार। हा आता सांगितलं गेलं आहे, आता विरोध आहे। हा आम्ही विरोध आहे। अधर्म विरुद्ध धर्माची लढाई सुरू झाली आहे। हे लढाई अधर्म विरुद्ध धर्माची महाभारत जसा झालेला आहे तसाच महाभारत झालेला आहे। आता जर बंदी कायम ठेवली तर? बंदी कायम होणारच नाही, तो वरच्या देव बघते सर्वांना। हा देव इथे नाही टाकायचे तुम्ही दाणे, आजूबाजूला आम्ही टाकणार ना, टाकणार। पहिला हिचा चुकादा येऊ द्या, आम्ही आजूबाजूला टाकणार। हा हे लोकांचा विषय काय आहे की हे लोकांचा विषय काय आहे की कबूतरच्या आरोग्याचा त्रास होतो, तो एकदम काही ते वस्तूच नाही, आरोग्याचा त्रास होणार नाही। आपण खाते आपल्या शरीरातून काय निघते मला सांगा? 1 नंबर 2 नंबर पशिना, कानातून, पशिनेतून। अनेकांना श्वसनाचा त्रास होतो ना? हा श्वसनाचा त्रास होतो, तक्रार स्वतःचा प्रश्न नाही, आपला गंदगी भरून तर आपणच गंदगी भरलेली, आपल्या शरीरामध्ये गंदगी भरलेली। आता हा एक ग्रप आहे। आता तुम्ही पण इथे राहता? हो यस। किती वर्षापासून राहता? मी 25 वर्ष झाली। मी 87 झाली। टेरेसवर नेऊन ठेवायचं ना, टेरेस तर आहेत ना, मग ते का नाही ठेवत टेरेस? आता तुमचं काय म्हणणं आहे, याला विरोध आहे कबूतर? हे धर्मविरुद्ध नाही आहे, 100% विरोध आहे। कबूतरखाने असावेत पण ते मध्यभागी शहराच्या नसावेत, कुठेतरी गावाबाहेर किंवा जिथे रिकामी जागा असेल, लोकसंख्या कमी असेल तिकडे असावेत, कारण ह्यांची विष्ठा खरोखर आरोग्याला घातक आहे। आणि आज आम्ही इथे राहतो, आम्हाला कळतं किती त्रास होतो। म्हणजे आमच्या एसी मशीनवरती सुद्धा सगळं ते बाहेर घाण करतात आणि मग ते इतकं सर्व्हिसिंग करायला लागतं सारखं एसीचं, वास येतो खूप घाणेरडा। ह्या लोकांनी का लावल्यात जाळ्या? मग पुन्हा एकदा आपण जाऊया, ते जैन मंदिर समोर आहे आणि या जैन मंदिराच्या ज्या जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत कबूतर आत येऊ नये म्हणून, आता या काही स्थानिकांचं असं म्हणणं आहे की जर जैन समाज या सगळ्यामध्ये सांगतोय की कबूतरखाने असावेत तर मग या पद्धतीने जाळी का लावण्यात आली? मंदिराचं असं म्हणणं आहे की आतमध्ये वो हम समझाते, पहले पूरा चीज को जब तक नॉलेज न हो ना तब तक किसी को बोलना नहीं चाहिए। ये जाली क्यों लगी है पता है? किसी को पता है? पहले सिर्फ लेफ्ट राइट बोलने से कुछ नहीं होता है। ये जाली क्यों लगती है? अंदर जब पंखा चलता है तो कबूतर उसके आगे आगे मर नहीं जाता है। सुनो, नहीं तो हमारी इतनी सारी दुकानें, कहीं जाली देखी क्या आपने? क्योंकि पंखा नहीं रहता उसमें, ऐसी रहती है। आप समझो ज्यादा करके तो कुछ जितने भी मीडिया वाले जो भी बोल रहे हो, कोई आम पब्लिक बोलती है, सोशल मीडिया पर ये जरा वायरल हो रहा है। कल से सुन रहा हूँ ये जाली जाली जाली, पहले प्रोडक्शन तो देखो। तुमचं म्हणणं आहे की पंख्यात अडकतात त्याच्यामुळे? पंखे में आ जाए तो मर जाएगा कि नहीं, तो जीवन होगी कि नहीं, तो मैत्री भाव क्या हुआ। हम लोग यहाँ पे ये जो जाली लगाया है वो पंखे के नीचे आके मर नहीं जाए इसीलिए, इसका कोई दूसरा उपयोग मत करो। आता दाणे कसे टाकले जाणार, खाद्य कसं दिलं जाणार? बीएमसी में कोर्ट ने क्या बोला है, हम हाई कोर्ट का आज का गुजराती पेपर में पढ़ा है, हाई कोर्ट वाले ने इसको बंद करने का आदेश नहीं दिया हुआ है, बीएमसी वाले ने किया है। बीएमसी में आज कोर्ट म्हणते की पुढची सुनावणी होईपर्यंत बंद नहीं, 13 तारीख को बीएमसी वाले से जो है 13 तारीख का टाइम है, बीएमसी वाले से हम लोग उनको मतलब लेटर देंगे, वो हमको परमिशन देंगे, वो परमिशन देंगे तो ये चालू हो जाएगा। इतर मग तुमची काय? नहीं होगा,
फाइनली होगा, क्योंकि आपको एक चीज और बताता हूँ, सबसे मेन चीज नायर हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल और अपना केम हॉस्पिटल, ये जो सरकारी है ना, उसका 1 साल का रिपोर्ट मंगवाया कि जज ने बोला था, सरकार ने बोला था कि किसी की मृत्यु हुई है कि नहीं हुई है उनको पता कैसे चलेगा। उनका सब रिपोर्ट हमारे पास रेडी है, आपको चाहिए मैं जेरोक्स दे देता हूँ। एक आदमी नहीं मरा है, कितना आप लोग पूरा जानकारी बिगर आप लोग कोई भी चीज बोलोगे तो गलत है। हम तो रिएक्शन सुनो, अभी सरकार ने क्या बोला, जो हॉस्पिटल का रिपोर्ट आएगा वो हिसाब से। अब हॉस्पिटल का रिपोर्ट आ चुका है, अभी भी आप लोग इसको इग्नोर करेंगे तो गलत बात है। सरकार के अलावा फडणवीस ने तुम्ही पूर्णपणे तुमच्या ये स्वास्थ्य की चिंता जरूरी है, लेकिन स्वास्थ्य के लिए इसको मरना ये गलत है। प्लस धारा 51 मरना नहीं चाहिए, लेकिन उसका रास्ता तो करो यार, रास्ता करो ना। बोला सरकार को, जाली लगाया आपने, समझाया हमने, कुछ नहीं बोला। आपने क्या बोला, पंखे में जाते हैं, एकदम राइट है, बराबर है, हम भी जानते हैं ना वो जीव है, हम लोग मना कर रहे हैं। और रिक्वेस्ट, ये जाली इधर लगी कि कभी इधर ज्यादा है, और बहुत सारे मंदिर है, देखो कहीं जाली नहीं लगी है। आप लोग इसका दुरुपयोग मत लो। नहीं, आपने समझाया, हम समझ गए, कुछ जवाब दिया आपको। पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की कोर्टाचा जो निर्णय येईल तो मान्य असेल। निर्णय असेल तो सगळ्यांनाच मान्य करायला लागेल, कारण भारतामध्ये कोर्ट हे सर्वोच्च आहे। त्याच फक्त आमचं एकच म्हणणं आहे की शहराच्या मध्यवर्ती भागात हे नसावं। श्वासाचा त्रास होतोय, तो 100% होतो, त्यांनी ते काय सांगतात। आम्ही दादरमध्ये दादोबा इकडे राहतो की काय समोर, आता तुमच्या आजूबाजूमध्ये येतात असा कुठला पण केस आहे का, तुम्हाला आठवणमध्ये आहे असा कुठला पण केस आहे? हॉस्पिटल सब पता है, हॉस्पिटल ने दे दी, अभी किसी को बोलने की जरूरत क्या है? जब हॉस्पिटल के अगेंस्ट बोलोगे तो पण आता कोर्टाचा जो निर्णय येईल ते सगळ्यांना मान्य असणार आहे, त्यामुळे कोर्टच्या निर्णयाला कोण पण विरुद्ध नाही जाणार। एग्जाम्पल देता हूँ, कोर्ट अगर जैसे हाई कोर्ट है उसने हमारे खिलाफ बोल दिया तो सुप्रीम कोर्ट का लिए रखी हुई है, इसके लिए ना कि कभी कभी हाईकोर्ट से भी गलती होती है। तो काही ठिकाणी दाणे टाकले जातात, म्हणजे इथे तर दाणे टाकले जात नाहीत, पण त्यांना वाचवण्यासाठी दाणे टाकले जात आहेत काही ठिकाणी, आपल्याकडे खाद्य टाकलं जात आहे काही ठिकाणी। देखो अभी भी बताता हूँ, मेरे घर के अंदर कुत्ता पालता हूँ, मैं बिल्ली पालता हूँ, मैं कबूतर पाल सकता हूँ कि नहीं, तो मैं प्राइवेट जगह पे अपना खुद भी कुछ भी डाल सकता हूँ। इसके अंदर हाईकोर्ट ने मना नहीं किया है, सार्वजनिक जब मना किया है। और दूसरी बात, ये सार्वजनिक नहीं है, ये जो है ना, ये हेरिटेज में, हेरिटेज में जो आता है ना, इसके अंदर ये बांधने का भी अलाउड नहीं है। आपका क्या कहना है? कबूतर दाना खाएगा ही, कबूतर को रोक नहीं सकते। अगर आपको रोकना है तो ऊपर से रोको, नीचे मत रोको। प्रकृति के लिए हर एक आपको याद रहेगा तो पहले छोटी चिड़िया दिखती थी, तो निर्जीव है, उनके पास तो कुछ बोलने को नहीं है, आदमी तो निर्जीव नाही आहे। तर काय माहिती मुद्दा यायचा आहे ना, तुमचं काय म्हणणं आहे? एक मिनिट, मुद्दा असा आहे ना, या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत ना, नैसर्गिक गोष्टी त्याच्याकडे सगळेच दुर्लक्ष होत आहे। जसे आपल्याला हातपाय आहेत तसे कबुतराला हातपाय आहेत, ठेवावं की नाही मग? एक मिनिट ऐका ना जरा, मुद्दा नाही, पहिले तुम्ही समजून घ्या ना। त्यांनाही हातपाय आहेत, त्यांना उडण्याची कला आहे, आज त्याच्यामुळे एवढा घातक प्रकार झालेला आहे ना, हे कबूतर आहे ना 1 किलोमीटर पण उडू शकत नाहीत, 1 किलोमीटर उडू शकत नाही। बघा तुम्ही 1 किलोमीटर उडत नाहीत, आणि त्यांना जास्त अन्न मिळालं म्हणजे ते काय झालंय, त्यांचं पॉप्युलेशन आहे ना हाय पॉप्युलेशन झालेलं आहे त्यांची, म्हणजे 70 ते 80 किलो। हा, तर काय माहितीये, त्याचं नॅचरल स्ट्रेंथ आहे तर मारलं चाललेलं आहे, कळलं की नाही। त्यांना आपण एक अपंगत्व बनवलेलं आहे, आणि हा भावनेचा प्रश्न आहे, थोडं टाका नाही टाका काय करणार, त्यांचं अन्न ते शोधणार आहेत। जसं निसर्गाने आपल्याला निर्माण केलेलं आहे तसं त्यांना केलेलं आहे, आपण त्यांना काही करायची गरज नाही। आणि सगळ्यात ह्याच्या मागे स्वतंड आहे की पुण्य मिळणं, पुण्य वगैरे काही मिळत नाही, पुण्य वगैरे काही। देश आजाद हुआ था ना, नाही, त्यामुळे हा ऐका, प्रत्येकाचं सांगितले की तुम्ही गाय मुले सांगू शकता काय की गाय स्वतःच्या शहरात स्वतः घेणार नाही, प्रत्येकाचं बघा, यांचा मुद्दा वेगळा आहे, तुमचा मुद्धा वेगळा आहे। त्यांच्या की प्रकृती सगळे करणार बरोबर। मी तर तुम्हाला सांगतो, गायला तुम्ही सोडू शकतो का? आता तुम्ही बघा इकडे हर जगा गाय ठेवलेली, आम्ही सर्व धर्म, आमच्याकडे सर्व जीवासाठी अर्थकारण आहे, गायीचं अर्थकारण आहे, गाय तुम्हाला दूध देते, कळलं की नाही। सगळ्यात मुंबई उच्च न्यायालय नेमका काय निर्देश देतात ते बघावं लागेल। खरं तर तुम्ही तुमची प्रतिक्रिया मांडली, तुम्ही तुमचं मत मांडलं, त्याबद्दल खरंच इनका खाली मिसअंडरस्टैंडिंग था, क्योंकि हर इंसान को जानकारी हो त्यामुळे हर चीज का रास्ता है। जिसे इन्होंने बोला प्रकृति, ये संस्कृति और ये संस्कार, इसके अलावा ये जो दुनिया जिसने बनाई है ना, वो सब कुछ समझ के कर रहा है। आज एग्जाम्पल देता हूँ, ये कबूतर बनाया, अपन ने बनाया क्या? नहीं, अगर अपन को भगवान को मानते हैं ना तो ये 50 गुना बढ़ गया होता, कितना, लेकिन नहीं बना। त्यामुळे खरं तर दोन्ही गट खरं तर
त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांचं असं म्हणणं आहे की आरोग्याचं कारण आहे, त्रास होतोय, तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही भावना आहे आणि पशुपक्ष्यांना आपण दाणे दिले पाहिजे, खाली दिले पाहिजे. मुंबई उच्च न्यायालय नेमके काय निर्देश देतं हे बघावं लागेल. मात्र दोन्ही प्रतिक्रिया आपण बघितल्या, दोन्ही प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या, स्थानिकांना नेमकं काय वाटतं जाणून घेतलं आणि जे निर्देश बुधवारनंतर येतील त्याचं पालन आता सगळ्यांना करावं लागेल. कॅमेरामॅन मनोज जयस्वाल समी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.